बघा किती गोड बाळ आहे ना आणि यालाच बघायला आज आम्ही गेलो होतो. तर हाय, आम्ही सगळे निघालो होतो कोपरगावला जाण्यासाठी, जिथे राहतात माझ्या नणंदबाई. तर हे बघा आमच्या आत्यासुद्धा आल्या होत्या सिन्नरवरून, त्यांना पिकअप केलं होतं. त्यांनी मस्त सगळ्यांसाठी फुटाणे वगैरे आणले होते गाडीत, ते खाल्ले. गप्पागोष्टी करत-करत आम्ही पोहोचलो सुद्धा कोपरगावला आणि हा आहे त्यांचा सुंदर असा बंगला. तर संगीताताई नाही आहेत यांच्या आते-बहीण आणि त्यांनी खूप दिवसांपासून आम्हाला बोलावलं होतं आणि त्यांना नात पण झाली होती. तिला बघायला यायचं होतं, पण आमचं काही पॉसिबल होत नव्हतं. म्हटलं चला आता जाऊन येऊया. आणि बघा त्यांचं सुंदर असं घर. स्वतः त्यांच्या मुलांनी सगळं बांधकाम बघितलं आहे, कारण ते स्वतः इंजिनिअर आहेत. त्यामुळे खूप सुंदर असं घर बांधलंय आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदा बघतोय. मला तर खूप जास्त आवडलं. हे बघा इथून बाल्कनीतून किती छान व्ह्यू दिसतोय आणि ही आहे त्यांची गोडुली नात आणि हिलाच भेटण्यासाठी आम्ही आलो होतो. इतकी सुंदर आहे आणि इतकी हसरी आहे ना, सगळ्यांकडे बघून हसते. आणि हा होता आजचा मेनू. सगळेजण इथे मस्त जेवण करायला बसले. ताईंनी खूप छान असं जेवण केलं होतं. चिकन, मासे सगळंच होतं आणि इथे मी बघा पप्पांचा रिव्ह्यू घेते, कारण त्यांना आवडलं म्हणजे सगळ्यांनाच आवडलं आणि खरंच जेवण अप्रतिम होतं. त्यानंतर आम्ही सुद्धा जेवण करून घेतलं आणि इथे बघा आता निघण्याची तयारी. तर ही आहे संगीताताईंची सून रसिका आणि ही सुद्धा खूप छान आहे बरं का. तर बघा मी तिला साडी आणली, त्यानंतर ताईंनी सुद्धा माझ्यासाठी साडी दिली. इथे सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आत्यांना सुद्धा त्यांनी मस्त असं नऊवार दिलं होतं. इथे सगळ्यांनी छान असे फोटो सेशन केले आणि हे बाळासोबत आम्ही फोटो काढला. खरंच खूप सुंदर आहे बाळ. त्याला सोडून जावंसं वाटत नव्हतं. संगीताताईंची मुलगी म्हणजे आमची दीदी, तर तिच्यासाठी यांनी भारताचे संविधान पुस्तक भेट म्हणून आलं होतं आणि ते ताईंच्या हाती दिलं, कारण ती जॉबवर होती त्यामुळे. आणि हे बघा हा आहे आमचा नातू, आमची जी पुतणी आहे वर्षा, हिचा हा मुलगा. आणि याला सुद्धा आम्हाला भेटायला जायचं होतं, पण तो बघा त्याला बघता बघता तो आता 9 महिन्याचा झालाय. तर त्याच्या मम्मीचं ना आज ऑपरेशन होतं, त्यामुळे ते सुद्धा इकडे कोपरगावला आले होते. म्हटलं चला दोघांनाही सोबत भेटणं होईल. मग त्याच्यासाठी ड्रेस आणि कडे आणले होते आणि इथे ना मी बाळासाठी पैंजण आणले होते आणि मी ताईंच्या हातात देत होते. तर ताई म्हणे तू मला देते ना, मग तो माझ्या पायात घालून दे, म्हणून आम्ही इथे खूप हसत होतो. तर सगळ्यांना बाय केला आणि मग इकडे ना ताईंच्या हॉस्टेलकडे आलो होतो. इथे ना आमचे दादा अधीक्षक आहे आणि इथे बघा 30 ते 35 मुलं आहेत. ताई आणि दादा ना यांना खूप छान पद्धतीने सांभाळतात. आणि इकडे बघा पप्पांनी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेतली होती. त्यानंतर आम्ही आमच्या पुतणीला भेटायला गेलो. तिचं ऑपरेशन चालू होतं, तिथलं काही शूट घेतलं नाही. मग आम्ही घरी निघालो. तर असा होता आजचा व्हिडिओ. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.